नमस्कार, वेलकम टू माय चॅनल जास्वंदीज कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत. आणि आज रियांशला सुट्टी आहे तर त्याची माझ्यासोबत लुडबुड चालू आहे. मी किचनमध्ये त्याच्यासाठी ड्रायफ्रूट पावडर बनवत होती तर म्हटलं की रेसिपी तुमच्या सगळ्यांसोबतही शेअर करूया. रियांशला ड्रायफ्रूट पावडर जी आहे मी ती दुधातून देत असते आणि तो अगदी आवडीने घेतो. म्हणजे तो अगदी लहान होता 6 महिन्याचा तेव्हापासून मी ही पावडर जी आहे त्याला बनवून त्याला देत असते. म्हणजे तेव्हा मी जे काही त्याला बनवायची जेवण झालं जसं काही खिमटी झालं, खीर, पेज वगैरे असं सगळं याच्यातून मी त्याला द्यायची. आणि आता तर तो मोठा झाला आहे तर तो दुधातून घेतो आणि अगदी आवडीने घेतो. त्यामुळे मला त्याला किती बोर्नव्हिटा वगैरे कॉम्प्लॅन असं काही द्यायची गरज नाही पडली. ड्रायफ्रूट पावडर जी आहे ना ती अगदी सोपा उपाय आहे की तुम्हाला तुमच्या मुलांना ड्रायफ्रूट जर खाऊ घालायचे असतील. कारण की जर त्यांना आपण एक एक देत बसलो काजू, बदाम, अक्रोड, पिस्ते, मखाणे तर ते नक्कीच खायचा कंटाळा करतील. त्याच्यापेक्षा अशी पावडर बनवून जर त्यांना दुधात म्हणा किंवा जर तुमचे मुलं जर खूपच लहान असतील जसे 6-7 महिन्याचे असतील, 8-9 महिन्याचे असतील तर तुम्ही त्यांच्या जेवणातही त्यांना मिक्स करून देऊ शकतात. फक्त जर मुलं इतके लहान असतील ना तर प्रमाण जे आहे ना ते अगदी कमी ठेवा. म्हणजे अर्धा चमचापासून सुरुवात करा. कारण की हेवी होईल, त्यांना पचायला थोडं जड जाईल. त्याच्यामुळे आधी चेक करा की त्यांना कसं पचतंय आणि हळूहळू प्रमाण वाढवा. याचे बेनिफिट्स जे आहे ना ते खरंच खूप चांगले आहे. मुलांचं वेट गेन होतं, परत रोगप्रतिकारशक्ती वाढते. याच्यामध्ये मखाणे आहे त्याच्याने त्यांचे हाडं मजबूत होतात. त्यांना खूप चांगल्या प्रमाणात त्यांना कॅल्शियम मिळतं. परत बदाम आहेत, अक्रोड आहेत की ज्याने त्यांच्या मेंदूलाही पोषक तत्वे मिळतात. आणि आपल्या आईंचं जे असतं ना तेच असतं की सगळं मुलांना सगळे पोषक तत्वे जे ते मिळायला पाहिजे, त्यांनी चांगलं जेवण जेवलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे. तर मग त्यामुळे असं काहीतरी जुगाड करून असं काहीतरी ट्रिक लढवून त्यांना आपल्याला खाऊ घालावं लागतं. तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी आता सगळ्यात पहिले जे ते तुम्हाला साहित्य दाखवते की याच्यासाठी मी काय काय घेतलंय ते. ओके रियांश? साहित्यामध्ये सर्वात प्रथम एक छोटी वाटी काजू घेतलेत, मोठी वाटी मखाणे घेतले, पिस्ता घेतलेत, अक्रोड आहेत, सीड्स घेतले आहे, पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स, बदाम पण घेतलेत आणि थोडे मी चणे पण घेतलेत. म्हणजे आपल्याकडे जे डाळं असतं ते त्याच्यातही खूप प्रमाणात प्रोटीन असतं. आणि तसंच गोडसाठी मी इथे साखर किंवा गूळ पावडर न घेता मिश्री घेतली आहे. मिश्री म्हणजेच खडी साखर. खरं तर धागा मिश्री पण तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडे ती नव्हती म्हणून मग मी ही साधी खडी साखर घेतली आहे. तर सर्वात प्रथम जे आहे ना हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत की जेणेकरून त्यांचा वास येणार नाही आणि पावडर जे आहे ते जास्त काळ टिकेल. पहिले मखाणे भाजले. हे अशा प्रकारे क्रंची होईपर्यंत जे मखाणे आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत. 3-4 मिनटं परतलं की छान भाजले जातात. मग हे भाजलेले मखाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. त्यानंतर मी इथे कढाईमध्ये बदाम घेतलेत. बदाम भाजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून मी आधी बदाम घेतलेत. ते थोडे 1-1 मिनटं परतून घेतले. आणि मग ह्याच कढाईमध्ये मी राहिलेले जे ड्रायफ्रूट्स होते जसं पिस्ता झाले, अक्रोड आणि काजू हे पण मी एकत्र केले आणि एकाच कढाईमध्ये जे आहे ते परतून घेतलं. या सगळ्यांचं प्रमाण मी एकच ठेवलं आहे. एक छोटी वाटी होती माझ्याकडे, त्या एकाच प्रमाणाने मी हे 4ही ड्रायफ्रूट्स जे आहेत ते घेतले आहेत. आणि आता हे सगळं काही एकत्र मी परतून घेते. आता हे परतून गेलं आहे ते पण मी त्या सेम प्लेटमध्ये काढून घेते. आणि त्यानंतर ह्या कढाईमध्ये मी सीड्स घातल्या आहे. सीड्स थोड्याशा परतायच्या आहे. सीड्स परताना लक्ष ठेवायचं आहे की जास्त वेळ बिलकुल नाही ठेवायच्या. 1 मिनटंही पुरेसं होतं. किंवा जर कढई खूप गरम असेल तर ते लगेच काढून घ्या, नाही तर करपतात. त्या पण मी सेम प्लेटमध्येच काढून घेतलं. सगळं काही एकत्रच काढते कारण की ते सगळं एकत्रच वाटायचं आहे. आता सगळ्यात शेवटी ह्या ज्या डाळ्या होत्या ह्या पण मी थोड्याशा भाजून घेतल्या. सगळं काही व्यवस्थित भाजलेलं असेल ना तर पावडर जी आहे ना ती खरं जास्त दिवस टिकते. नाहीतर कधी काय होतं ना की काही दिवसानंतर त्याचा थोडा वास यायला लागतो. आणि शक्यतो ही पावडर जी आहे मी एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवते, त्याच्यामुळे काही खराब होत नाही आणि काही कसला वास वगैरेही लागत नाही. आता माझं सगळं काही भाजून झालं आहे. मी याच्यामध्ये खडी साखरही ॲड केली आहे. आणि आता हे थोडं करून मी मिक्सरच्या भांड्यात जे आहे ते काढून घेणार आहे. तर मी छोटंच भांडं घेतलं आहे कारण की याच्यामध्ये अगदी व्यवस्थित बारीक होतं आणि एकदम फाईन पावडर करायची होती मला. कारण की रियांशला असं थोडं पण जर ड्रायफ्रूट्स आले ना मग तो म्हणतो मम्मी आता नको मला. त्याच्यामुळे अगदी फाईन पावडर करायची होती. आणि याच्यामध्ये ना खरं तर तुम्ही खजूर किंवा अंजीरही घालू शकतात गोड करण्यासाठी. पण काय माहिती रियांशला ना ते जर मी आधी घालत होती पण त्याला त्याची चव बिलकुल नाही आवडायची आणि मग तो नाही प्यायचा म्हणून मग मी ते स्किप करून टाकलं आणि फक्त खडी साखर घालते. पण जर तुमची मुलं जर घेत असतील तर तुम्ही नक्कीच खजूर किंवा अंजीरही याच्यामध्ये घालू शकता. असं मी थोडं करून जे आहे ना ते वाटायला घेतलं आहे. आणि बघू शकता तुम्ही की पावडर जी आहे ना ती खूप छान अशी एकदम फाईन बारीक केली आहे मी आणि मस्त अगदी झाली आहे. तर मी असं थोडंच करून घेते की जेणेकरून ते अगदी व्यवस्थित बारीक होईल.
थोडं थोडं बारीक केलं ना की मग ते असं व्यवस्थित बारीक होतं, नाही तर मग आहे ना थोडेफार पार्टिकल्स राहून जातात. नाही तर तुम्ही काय करू शकता ना की ही पावडर जी आहे ती चाळून पण घेऊ शकता. मी आधी ही पावडर अगदी बारीकवाल्या चाळणीने चाळून पण घ्यायची की थोडे पण असे मोठे मोठे कण राहायला नको तसं. आणि आता हे शेवटचंच मिश्रण राहिलं होतं, शेवटचंही मी सगळं मिश्रण काढलं आणि मिक्सरमध्ये जे आहे ते छान बारीक करून घेतलं. अशा प्रकारे ही जी पावडर आहे ही आता पूर्णपणे तयार झाली आहे. आणि ही पावडर तुम्ही ना हवाबंद डब्यामध्ये, शक्यतो काचेच्या डब्यामध्ये वगैरे किंवा स्टीलच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवू शकतात. आता मी हे रियांशला द्यायला घेते, बघूया आपण त्याचीच रिॲक्शन कशी आवडते त्याला, कशी वाटते पावडर, आणि तुम्ही त्याच्याचकडून ऐका की त्याला आवडते की नाही. हे घे, रेडी झालं. टेस्ट कर. हे घे, आता तू सांग सगळ्यांना की कसं झालं रे, आवडलं की नाही तुला. चांगलं आवडलं तुला, नेहमीसारखं झालं. तर मग थम्सअप करून दे सगळ्यांना. आणि आणि जे सगळे छोटे किड्स असतील त्यांना सांग की रोज दूध प्यायचं, असं रोज दूध प्यायचं. तर चला फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच एंड करते. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून विचारू शकतात. आणि हा चॅनलला सबस्क्राईब अजून नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, माझं चॅनल तुमच्या फ्रेंड्ससोबत, नातेवाईकांसोबतही शेअर करा. आय होप की तुम्हाला माझे व्हिडिओ जे आहे ते आवडत असतील. तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल काय वाटतं, कसे वाटतं, हेही तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा.